मी संजय आमरे, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचा अध्यक्ष. आज हे कोकण नागरी संघर्ष समिती आयोजित हे जे आंदोलन चालू आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल्स या संदर्भात, आज याचा 35वा दिवस आहे. आणि हे जे आंदोलन चाललं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि आमचे सर्व सहकारी इथे उपस्थित आहोत. या आंदोलनाचे जे नेतृत्व करत आहेत ते अशोकराव जाधव, तसेच आमचे राजूभाई आमरे. या आंदोलन हे या कंपनी संदर्भात याच्यासाठी आहे की ह्या कंपनीचे उत्पादन आहे पिपास म्हणून, ते इतके घातक केमिकल आहे. म्हणजे ही कंपनी फार वर्षापूर्वी 2008मध्ये इटलीमध्ये होती आणि तिथे समाजाचं फार मोठं नुकसान झालं. समाजाचं इतकं नुकसान झालं की शेवटी तिथून जनतेतून एवढं मोठं आंदोलन झालं आणि सरकारने शेवटी ती कंपनी बंद केली. आणि सर्व हे होत असताना जेव्हा ती कंपनी बंद पडली आणि त्या कंपनी जेव्हा त्याच्यामध्ये लिक्विडेशनमध्ये त्याचं हे झालं, लिक्विडेशनमध्ये आली, तेव्हा त्या ह्याच्यामध्ये आपल्या भारतातील विवा लाईफ सायन्स म्हणून एक कंपनी होती. त्यांनी तिची जी मशिनरी होती ती खरेदी केली आणि त्या कंपनीने ते भारतात आणल्याच्या नंतर त्यांची जी मूळ कंपनी होती लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल, या कंपनीने ते इथे भारतामध्ये ते केलं. आणि हा प्लॅन्ट, हा जो घातक जो प्लॅन्ट आहे तो लोटे MIDCमध्ये आज आपण इथं बसलो आहे. इथून एक 50 पावलाच्या अंतरावरती इथं त्यांचं स्थापित केलेलं आहे. आणि हे उत्पादन इतकं घातक असताना म्हणजे ह्याचा साधारण जी याची तीव्रता इतकी आहे की समजा इथं हे पाणी मुरलं किंवा त्याच्यातून त्यांचं जे घातक केमिकल समजा इथे जमिनीमध्ये मुरलं तर त्याचा जवळजवळ 100 किलोमीटरच्या अंतरावरती त्याचा फार मोठ्या प्रमाणात त्याचा प्रभाव जाणू शकेल. अशा घातक केमिकल किंवा ह्या कंपनीला विरोध करण्यासाठी हे जे कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने इथे जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन हे चालू राहणार आणि त्याच्यामध्ये भविष्यामध्ये आम्ही सर्वच सहभागी राहूच. आणि या आंदोलन जर पुढेच कायमस्वरूपी चालू असंच झालं, कंपनीने किंवा सरकारने जर याची दक्षता ही नाही घेतली, तर भविष्यामध्ये आम्ही सर्व कामगार पण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून त्याला नक्कीच पाठिंबा देऊ. धन्यवाद.